पंचशील निवास इमारतीचा गॅलरीचा भाग कोसळला, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. ठाण्यातील किसननगर शाळा क्रमांक 23च्या मागे वाचनालयाच्या समोरील पंचशील निवास इमारत या 4 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10:40 वाजण्याच्या सुमारास घडली. पंचशील निवास इमारत ही 35 ते 40 वर्ष जुनी असून या इमारतीमध्ये 60 ते 70 रहिवासी राहत होते. मात्र या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच ही इमारत C2A इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे या वर्गवारीत येणारी इमारत आहे. दरम्यान घटनास्थळी संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 येथे रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून धोकापट्टी बांधण्यात आली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, वागळे इस्टेट प्रभाग समिती यांच्यामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेवक योगेश जानकर, माजी नगरसेवक शैलेश शिंदे, सहाय्यक आयुक्त सोनावणे, श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फडतरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वागळे इस्टेट प्रभाग समिती, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, वागळे इस्टेट प्रभाग समिती, महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. मध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या 30-35 वर्ष जुन्या इमारती आहेत आणि आपली साईराजची दुर्घटना, समोरच साईराज बिल्डिंग आहे, ती दुर्घटना घडल्यानंतर शिंदेसाहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून हे क्लस्टरचं निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे. आणि म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधींच्या हाती नेहमी धक्का पडतो की रात्री बेरात्री फोन आल्यानंतर तिथे दुर्घटना आणि मग अशा मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती तलवार आहे ती परमनंटली कायमची दूर व्हावी ह्या दृष्टीवर आमच्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे. आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती 30-35 वर्ष माळ्याचं काम झालं आहे. काही महिन्यामध्ये हे सगळं शिफ्टिंग सुरू होतील. परंतु दुर्दैवाने आज 10:30 वाजता पंचशील इमारतीची पॅराफिट वाल कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा बोजा त्यांच्या अंगावर पडतो आहे हे बघितल्यानंतर आम्हालाही वाईट वाटतं. आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. आल्यानंतर रहिवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत आणि लगेचच रिपेअरिंगचं काम सुरू होईल. आणि सुदैवाने कुठेही इमारत आता सध्या तरी दिसत नाही आहे की इमारत तोडावी लागेल अशी. पाहिलं तर आजूबाजूला देखील काही इमारती आहेत, त्यांच्या नागरिकांचा महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पावसाळ्याच्या अगोदर आपण नोटीस देतात. परंतु सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब त्यांना रिपेअरिंगचा बोजा सहन होत नाही आणि म्हणूनच मनात असूनसुद्धा इमारती रिपेअर होत नाही आहे. मग आता त्याला एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे क्लस्टर. आणि आता किसननगर 1मध्ये असेल, रोड नंबर 22ला क्लस्टरचं निर्माण सुरू आहे आणि तेही फार स्पीडमध्ये काम चालू आहे आणि लवकरात लवकर आम्हाला वाटतं की 2-3 महिन्यामध्ये ते शिफ्टिंग सुरू होईल आणि त्या शिफ्ट झाल्यानंतर पुढे फास्ट क्लस्टरची निर्माण जोरात होईल आणि पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये पूर्णपणे 30,000 घरं ह्या किसननगर 1, 2, 3, शांतीनगर ह्या विभागातील पूर्णपणे क्लस्टर पूर्ण होईल असं प्लॅनिंग आमच्या सगळ्यांचं आहे. सर, आपण जर पाहिलं तर या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना सध्या तरी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिफ्ट करणार तात्पुरता सुरू, ज्या पद्धतीने बिल्डिंग जोपर्यंत रिपेअरिंग होत नाही तोपर्यंत या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या ठिकाणी कुठे शिफ्ट केलं जाणार का? कसं आहे की 10:30 वाजता इमारतीचा काही भाग पॅराफिट वाल कोसळल्याचं आम्हाला माहिती पडल्यानंतर सगळेच नगरसेवक, 4-5 नगरसेवक इथले लगेचच इथे हजर झाले आणि रहिवाशांना मदत करण्याचं काम सुरू झालं आहे. बाकी पक्षातील लोकंसुद्धा इथे येऊन त्यांना मदत करत आहेत. परंतु किसननगरमध्ये पहिल्यापासून अशी भावना आहे कुठे काय झाल्यानंतर सर्व मिळून
जे दुर्घटनाग्रस्त आहे त्यांना दिलासा देण्याचं काम करतो. लगेचच आपल्या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचासुद्धा फोन येऊन गेला आणि त्यांनीसुद्धा रहिवाशांची चर्चा केलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीने घाबरण्याचं कारण नाही आहे. कुठेही जीवितहानी झालेली नाही आहे आणि रहिवाशांना जोपर्यंत त्यांची दुसरीकडे सोय होत नाही तोपर्यंत पूर्णपणे शिवसेनेच्या माध्यमातून रहिवाशांना मदत करण्याचं काम सुरू राहील. आज सकाळी 10:30 वाजता ही बिल्डिंगचा काही भाग पडला. त्याच्यानंतर आम्हाला काही कार्यकर्त्यांना कळवलं. त्या तातडीने सगळे स्थानिक नगरसेवक व इतर पार्टीचे लोक आम्ही सगळे एकत्र जमलो आणि त्याच्यानंतर ते पहिले 27 जे घरं आहेत त्यांना खाली करण्याचं काम केलं आणि शाळेमध्ये त्यांना शिफ्ट केलेलं आहे. तर किशननगर परिसरामध्ये अशा अनेक घटना घडण्याची शक्यता आहे. पाऊस जोरात आहे. कशा प्रकारे आपण माननीय उपमुख्यमंत्र्यांशी संवाद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा क्लस्टर विषय आहे. त्या माध्यमातून आपल्याला या 5 ते 6 महिन्यामध्ये सर्वांना घरं उपलब्ध होतील. त्या माध्यमातून जे 30 ते 35 वर्षाचं महानगरपालिका ऑडिट करते त्या हिशोबाने आपल्याला राहायला देते. ऑडिट केल्यानंतरच आपल्याला राहण्यासाठी ते उपलब्ध करून देतात. या कुटुंबांची ह्या कुटुंबाची पर्याय व्यवस्था आम्ही शाळेमध्ये केलेली आहे आणि ऑडिट चेक झाल्यानंतर आणि उद्यापर्यंत त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा निर्णय आम्ही रिपोर्ट आल्यानंतर घेण्यात येईल. प्रकारची आता ऐन गणेश चतुर्थी आलेला आहे आणि या असे प्रकार घडणं आणि नागरिकांचा रहिवाशांचा त्रास होत असं वाटतं. नाही, त्रास आम्हाला बी होतो. कसं बिल्डिंगचा एक भाग जर पडला तर पहिला आम्हाला भीती वाटते की बाबा असं पडायला नाही पाहिजे. कारण की आम्ही ते पावसाच्या याच्यामध्ये आम्ही सतर्क असतो. त्या माध्यमातून महानगरपालिका असो आमचे कार्यकर्ते असो त्या माध्यमातून त्यांना मदत केली जाते आणि त्या दृष्टिकोनात शाळेतून आम्हाला साहेबांच्या MMRD मधून जे काही घरं आहेत त्याच्यातून आम्ही जर उपलब्ध करून देता येईल तर साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि ते आम्ही करण्यात देऊ. असं ज्या इमारतीच्या एकंदरीत दुरावस्था झाली असं लोकांना तुम्ही शिफ्ट करणार काय? कारण की ऑडिट रिपोर्ट येईल तेव्हा येईल पण असं लोकांची ज्या कोणी पडल्या बिल्डिंगच्या मोठी दुर्घटना घडू ह्या किशननगर भागामध्ये अति धोकादायक बिल्डिंग या 30 ते 35 वर्षापासून आहेत. त्या काही आम्ही त्यांना बोलून रिपेअरिंग करून घेतो. त्या माध्यमातून काही लोक येतात माध्यमातून करून घेतात पण काही धोकादायक आहेत तर आम्ही त्यांना खाली करायला लावतो आणि त्या हिशोबाने महानगरपालिकाचा बी रिपोर्ट येतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही MMRD मध्ये आम्ही शिफ्ट करतो.